नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 490वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. सगळे लोक आनंदच देत असतात. काही लोक जिथे जातात तिथे आपल्याबरोबर आनंद घेऊन जातात आणि काही लोक जिथून जातात तिथे ते गेल्यामुळे आनंद ठेवून जातात. सगळे लोक आनंदच देतात. काही लोक जिथे जातात तिथे आपल्याबरोबर आनंद घेऊन जातात आणि काही लोक जिथून जातात तिथे ते गेल्यामुळे आनंद ठेवून जातात. दुसरी कविता आहे. मूर्ख माणसं काहीच करत नसतात. थोडीशी हुशार माणसं काहीतरी करतात आणि समस्या निर्माण करतात. आणखी थोडी जास्त हुशार माणसं समस्या सोडवायचा प्रयत्न करतात आणि खूप हुशार माणसं समस्यांवर प्रतिबंधक उपाय करतात. मूर्ख माणसं काहीच करत नसतात. थोडी हुशार माणसं काहीतरी करतात आणि समस्या निर्माण करतात. आणखीन थोडी जास्त हुशार माणसं समस्या सोडवायचा प्रयत्न करतात आणि खूप हुशार माणसं समस्यांवर प्रतिबंधक उपाय करतात. तिसरी कविता आहे. साहेबांच्या खोलीवर पाटी लिहायची होती. महत्त्वाचे काम चालू आहे, त्यासाठी साहेबांना त्रास देऊ नका. पण प्रत्यक्ष पाटी अशी लिहिली गेली. महत्त्वाच्या कामासाठी साहेबांना त्रास देऊ नका. साहेबांच्या खोलीवर पाटी लिहायची होती. महत्त्वाचे काम चालू आहे, त्यासाठी साहेबांना त्रास देऊ नका. पण प्रत्यक्ष लिहिले गेले. महत्त्वाच्या कामासाठी साहेबांना त्रास देऊ नका. चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित 35वा भाग. आपण जेव्हा जागे असतो आत्मा लपलेला असतो. स्वप्नावस्थेमध्ये आत्मा प्रकाशमान असतो. आपण जेव्हा जागे असतो आत्मा लपलेला असतो. स्वप्नावस्थेमध्ये आत्मा प्रकाशमान असतो. कान सोडून इतर इंद्रिय पूर्ण स्वस्थ असतात. बुद्धी मन झोपेतही आपले काम करतात. कान सोडून इतर इंद्रिये पूर्ण स्वस्थ असतात. बुद्धी मन झोपेतही आपले काम करतात. आत्म्याची ऊर्जा बुद्धी मन वापरीत असतात. आठवणीतले समज गैरसमज प्रभाव दाखवतात. आत्म्याची ऊर्जा बुद्धी मन वापरीत असतात. आठवणीतले समज गैरसमज प्रभाव दाखवतात. बुद्धिमनाचा आत्म्यावरती काही प्रभाव नसतो. आत्मा तर सर्वांपासून अलिप्तच राहतो. बुद्धिमनाचा आत्म्यावरती काही प्रभाव नसतो. आत्मा तर सर्वांपासून अलिप्तच राहतो. कर्म विचारांचे आत्म्यावर परिणाम काही नसतात. यांचे सारे परिणाम देहापर्यंत असतात. कर्म विचारांचे आत्म्यावर परिणाम काही नसतात. यांचे सारे परिणाम देहापर्यंत असतात. कर्म अनविचारात रमतो. आत्मा झाकोळून जातो. पण त्याच्या ऊर्जेविना सारे अशक्य करतो.
कर्म अनविचारात रमतो आत्मा झाकोळून जातो, पण त्याच्या ऊर्जेविना सारे अशक्य करतो. आत्म्यामध्ये सारे ज्ञान गच्च भरलेले असते, सुताराच्या अवजारांसारखे त्याचे करणे असते. आत्म्यामध्ये सारे ज्ञान गच्च भरलेले असते, सुताराच्या अवजारांसारखे त्याचे करणे असते. करतो तर तो सर्व पण तो लाकूड नसतो, लाकडाचे बनवलेले फर्निचरही नसतो. करतो तर तो सर्व पण तो लाकूड नसतो, लाकडाचे बनवलेले फर्निचर नसतो. करतो सर्व पण सर्वांपासून अलिप्तच राहतो, आत्मा परमात्म्यासारखा स्वयंप्रकाशी असतो. करतो सर्व पण सर्वांपासून अलिप्त राहतो, आत्मा परमात्म्यासारखा स्वयंप्रकाशी असतो.